नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल जातोड सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अफगाणिस्तानातून कांद्याची आयात होणार या चर्चेने कांद्याचे बाजारभाव तब्बल 200 ते 300 रुपयांनी पडले। मित्रांनो, ही चर्चा सुरू झाली दिल्लीचे व्यापारी आणि दिल्लीची मीडिया आणि त्यासोबतच पंजाब मार्गे भारतात सुमारे 200 मेट्रिक टन कांदा हा दाखल झाला। मात्र मित्रांनो, 200 मेट्रिक टन कांद्याने काही होणार आहे का? तर काहीच नाही। 200 मेट्रिक टन कांदा आयात झालाही तरी त्याने कुठल्याच प्रकारचा परिणाम हा भारताच्या किंवा कुठल्याच एका बाजार समितीतही मित्रांनो पडणार नाही। मात्र जाणून बुजून ही मित्रांनो चर्चा घडवण्यात आली, ही अफवा पसरवण्यात, ज्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे पडतील हाच या मागचा उद्देश होता। जर मित्रांनो आपण संपूर्ण अफगाणिस्तानातील जर कांद्याचं गणित बघितलं तर संपूर्ण अफगाणिस्तानात कांदा उत्पादित होणार आहे 1,41,000 मेट्रिक टन आणि भारताची एका दिवसाची जी आवक आहे, भारताला एका दिवसात जेवढा कांदा लागतो हा असतो मित्रांनो 35 ते 40,000 मेट्रिक टन। म्हणजे संपूर्ण अफगाणिस्तानातला 1,41,000 मेट्रिक टन कांदा भारतात जर आयात केला तरी फक्त हा कांदा भारताला 3 दिवस पुरेल एवढा कांदा आहे। म्हणून ही सर्व मित्रांनो जर चर्चा आपण पाहिली तर या चर्चेला कुठलंही तथ्य नाहीये। अफगाणिस्तानातला जरी कांदा आयात केला आणि सर्व अफगाणिस्तानातला कांदा हा भारतात आणला तरीही भारतीय कांद्यावर याचा 1% परिणाम हा घडणार नाही। मित्रांनो, जर महाराष्ट्रातली जर एका दिवसाची आवक बघितली तर ते जवळपास 1,00,000 मेट्रिक टन एवढी कांद्याची आवक असते आणि याने काही जास्त परिणाम हा कांदा बाजारभावावर पडणार नाही। म्हणून शेतकऱ्यांनी या चर्चेकडे आणि ह्या ज्या काही अफवा पसरत आहेत या सर्व अफवेकडे दुर्लक्ष करावे आणि आपला कांदा हा ज्या पद्धतीने आपण विकत आहे त्या पद्धतीने विकत राहावे आणि मार्केटमध्ये जास्त आवक ही करू नये। म्हणून येणारे 1 ते 1.5 महिना जोपर्यंत भारतातील नवीन कांदा निघत नाही तोपर्यंत फक्त ज्या शेतकऱ्यांकडे कांद्याची साठवणूक आहे त्या शेतकऱ्यांचाच मित्रांनो राहील आणि येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव हा मिळत राहील। फक्त अशा बातम्यांकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष हे केले पाहिजे, कारण मित्रांनो त्या कांद्याने तर बाजारभाव पडले नाहीत, मात्र त्या कांद्याच्या चर्चेने, कांदा आयातीच्या चर्चेने सुमारे मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव हे 200 ते 300 रुपये कुठल्या बाजार समितीमध्ये त्यापेक्षाही जास्त कांदा बाजारभाव पडले आहेत। आणि यामुळे काय झालं, यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। शेतकऱ्यांना वाटलं की येणाऱ्या काळात अफगाणिस्तानचा कांदा जर भारतात आला तर कांद्याचे बाजारभाव जे सध्या 3,000 रुपयापर्यंत मिळत आहेत हेही मिळणार नाही आणि कांदा हा 2,000 रुपये 1,500 रुपयावर येईल। म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवक ही बाजार समित्यांमध्ये वाढवली आणि कांदा बाजारभावामध्ये आता घसरण होत आहे। म्हणून ह्या सर्व बातम्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करा। अफगाणिस्तानच्या कांद्याचा भारतीय कांद्यावर कुठलाही परिणाम होणार नाहीये। म्हणून तुम्ही विकताना तुमचं नियोजन करून विका, येणाऱ्या काळात चांगला कांदा बाजारभाव हा आपल्याला नक्की मिळेल। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।